आज ना आमच्या समोर एक रस्तो जाता तेका MSCBच्यो वायरी अडकतात झाडांक. ती झाडां तोडल्यान त्याच्यात एक आंबोली तोडल्यानी. आमटी आंबोली आसा, फक्त ते रायत्याक त्याचो उपयोग होता, बाकी ती खावंक शकत ना इतकी ती आंबट डॉंक. MSC वाले कडून तोरा घेतलंय, म्हटला पना करूया आणि लोणचा करूया. दोनय रेसिपी मी तुमकां दाखवतले. जरा झेजारलीत ती, नंतर ती तासलं एका कुकराच्या डब्यात घातलंय आणि उकडत ठेवून 3 शिट्यो काढून घेतलं. हे एकदम भारी पना झाला, चविष्ट आंबट डॉग. त्यामुळे त्याका दीडपट गूळ घालूचो लागलो, इतकी ती आंबट. व्यवस्थित उकडान इली, मस्त शिजान इली बघा. कारण ह्या लोणच्याक उपयोगी किंवा असा पना करू तुम्ही असो आंबो चोकून तो खाऊक शकत नाही. MSCBवाल्यांनी त्या नियमात तोडून टाकल्याने नंतर सगळं त्याचं असं कोळ काढून घेतलं. सालासकट जर उकडलास ना तर त्याका उग्रपणा येता सालांचो, त्यामुळे नुसतं असं उघडायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यात कोळ घातलं, जेवढं कोळ त्याच्या दीडपट गूळ, चवीपुरता मीठ आणि जरा जिरा घालून मिक्सराक लावून बारीक वाटून घेतलं. असं जाडसर तुम्ही काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता, होया तेव्हा सरबत करून घेऊ शकता. आता मी डायरेक्ट पना केलं आहे बघा, फ्रीजात ठेवलं आहे. नंतर ग्लासात असा घेऊन घटघटीत प्यायचा. अप्रतिम पना. असा करा, पिवा. आवडतला तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.